गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया. बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर तातडीनं शाळांना अवैधरित्या अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपसचिव मिलिंद शेनॉय यांची अखेर बदली करण्यात आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थितीचा फायदा घेत अल्पसंख्याक विभागानं राज्यातल्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची धक्कादायक बाब एबीपी माझानं उघड केली. माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर प्रमाणपत्र देणाऱ्या उपसचिव मिलिंद शेनॉय यांची बदली करण्यात आली आहे. आता मिलिंद शेनॉयसह इतर दोषींवरती गुन्हा दाखल करून कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आता 22 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतील. अल्पसंख्याक संस्थांना खैरात वाटण्याचं प्रकरण एबीपी माझानं उघड केल्यानंतर प्यारे खान काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटणार होते. मात्र काल त्यांच्याशी खान यांची भेट झाली नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्यारे खान यांना 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत बोलावल्याची माहिती आहे. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण